चला आता लवकर लवकर जॉईन व्हा. थोडासा इश्यू आला होता त्याच्यामुळे त्या ठिकाणी लिंक त्या ठिकाणी काय झाली होती, प्रॉब्लेम झाला होता थोडासा. चलो आता आवाज येतोय का सर्वांना? लवकर लवकर जॉईन व्हा सर्वजण. सर्वजण लवकर जॉईन व्हा. आता आवाज येतोय का सांगा एक वेळेस मला. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. वा छान छान. नोटिफिकेशन कसं येत नाहीये? चलो चलो वा छान छान. एक वेळेस मी लिंक सर्वांना शेअर करतो जेणेकरून सर्वांना काय होईल, माहिती भेटेल. वा छान छान. सर्वजण जॉईन आहेत. 9 गेले 0, 9 गेले 0 आणि या ठिकाणी राहिला आहे आपला 9. या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे 90,001. ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी त्या ठिकाणी करेक्ट आहे. हा आहे आपला दुसरा क्वेश्चन. ऑप्शन सी त्या ठिकाणी आलेलं आहे. काही अडचण आहे का कुणाला? काही अडचण आहे का कुणाला? चलो चलो वा छान छान छान. हा चला, जे जे आजच जॉईन झाले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचे आणि लिंक सुद्धा शेअर करायची आहे. चलो वा छान. काटेचा आन्सर आलेले. शंकर काटे, तुझं नाव काय बापा आणि कुठला आहेस तू? सी सी गेडामचा आन्सर सी आलेले. पेज नंबर किती आहे? पेज नंबर आज नसणार आहे कारण की आज रॅपिड फायर आहे. सी 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 ऑप्शन येत आहे. गुड गुड गुड. चलो चला नंतरचा क्वेश्चन घेऊया आपण. क्वेश्चन खूप छान आहे. क्वेश्चन आहे बघा, या ठिकाणी दिलं आहे दशमस्थानी. काय दिलंय? दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? ऑप्शन ए आहे 1092, बी आहे 1290, सी आहे 2091 आणि डी आहे त्या ठिकाणी 2190. मग मला सांगा याच्यातले जर का स्थान जर मोठा असेल आणि त्या ठिकाणी जर दुसरी संख्या असेल त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? ती लहान संख्या सांगितली त्यांनी. काय सांगितले? किमान. किमान म्हणजे लहान संख्या शोधायची सांगितली, याच्यामधलीच सांगितली. मग या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी 2000 आहे, या ठिकाणी 2000 आहे आणि या ठिकाणी 1000 आहे आणि त्या ठिकाणी 1000 आहे. मग या ठिकाणी हे दोन ऑप्शन त्या ठिकाणी काय झाले? बाहेर पडले. हा त्याच्यानंतर या ठिकाणी राहिले कोणते? 1092 आणि दुसरं राहिलं 1290. मग मला सांगा एकक नंतर एकक स्थान चेक केलं आपण, मोठं आहे का सारखे आहे? तर मग दशक त्या ठिकाणी सॉरी कोणतं स्थान आहे? हे 1000 आहे. मग या ठिकाणी शतक स्थान चेक करा. मग या ठिकाणी किती आहे? 0 आहे आणि या ठिकाणी 2 आहे. मग 0 लहान आहे आणि आपल्याला लहान संख्या पाहिजे. ऑप्शन नंबर ए त्या ठिकाणी करेक्ट आहे. सर्वांचा आन्सर आलेलं आहे 1092. गुड गुड. टेंबरेचा आन्सर आलेलं आहे. वा शिंदेचं आलेलं आहे. बी बी आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, बी आन्सर चुकलेला आहे, ए आन्सर आहे. कवासीचा आन्सर ए आलेलं आहे. गुड 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 गुड. वा छान छान छान. चला 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 चला, काही अडचण आहे का कोणाला? चला सर्वांनी समोरच्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. अक्षरा ठीक आहे. समोरच्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला काय करायचे? द्यायचा आहे. क्वेश्चन आहे बघा, 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. म्हणजे अंकात लिहायची. ऑप्शन ए आहे 5055, बी आहे 5505, सी आहे 5550 आणि डी आहे 5555. सर्वांनी आन्सर द्यायचं आहे. काही अडचण आहे का? नाही. चलो चलो वा छान. गौरीचा आन्सर बी येत आहे. काय सांगितलंय मी? 5555. 5555 ही संख्या डी. डी ऑप्शन येत आहे. बी बी देत आहे काही जण. डी ऑप्शन आहे. वा 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 वा. बोंडेच आन्सर आलेलं आहे बी. डी डी. चलो वा गुड 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 गुड. कवासेचं डी आलेलं आहे आन्सर. वा 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 छान छान. मनलचं सुद्धा आन्सर आलेलं आहे. सोपं आहे, शिकवलेलं आहे आणि याच आपण रिव्हिजन घेत आहोत. ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. त्याचं कारण आहे मी सांगितलं होतं किती लय 5000. मग त्या ठिकाणी 0 लिहा. एकक, दशक, शतक आणि हजार. किती आहे? 5000. शेकड्याच्या ठिकाणी काय आहे? 500. नंतर काय? 55. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. चलो गुड गुड गुड. ऑप्शन नंबर ए नाही येणार. 5500 आहे. 5 शेकडा आहे.
काही अडचण आहे का? काही अडचण आहे का? नाही. चला, नंतरचा क्वेश्चन आहे, खूप छान क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे हा, सर्वांचं आन्सर आलं पाहिजे. कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा गट आहे. कमाल ते किमान मध्ये अशा संख्यांचा गट आहे. सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. चला, सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन आणि आन्सर द्यायचा आहे. त्याचा आन्सर मी न देता तुम्हीच देणार आहेत. आजच्या सर्व क्वेश्चनचे आन्सर हे तुम्हालाच द्यायचे आहेत. चलो चलो, वा, छान. चला चला, काही अडचण आहे का कोणाला? नाही. चला, गुड गुड. चला, नंतरचा क्वेश्चन आहे बघा हा, सरम उत्तर चित्रा. काय लिहित आहे काय माहित. डी 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 ऑप्शन येत आहे. डी ऑप्शन येत आहे. डी ऑप्शन येत आहे. गुड गुड गुड. काही नाही करायचं इथे, फक्त संख्या क्रमाने लिहायची होती. जास्त काय त्याच्यामध्ये लोड घेण्याची आवश्यकता नव्हती. मग त्या ठिकाणी लोड घेऊच नका. या ठिकाणी संख्या काय दिल्यात रे आपल्याला? 81,427, 16,378, 82,341 आणि नंतर कोणते आहे? 63,178. याच्यामध्ये कमाल, कमाल म्हणजे काय रे? मोठा, आणि किमान म्हणजे लहान. मग कमाल कोणती अंक आहे याच्यामधला मोठ्यात मोठा अंक संख्या कोणती आहे? 82,341. नंतर त्याच्यापेक्षा लहान कोणती आहे? 81,427. नंतर 63,178 आणि त्याच्यानंतर लास्ट आहे 16,378 त्या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन नंबर त्या ठिकाणी डी त्या ठिकाणी येणार आहे. 13 आलं का इथं? चलो चलो चलो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. उतरत्या क्रमाने दिलेला आहे. चलो चलो, काय अडचण? काय अडचण नाही. ठीक आहे, मागे पुढे होऊ शकतं. चला, बरोबर आहे राठोड, बरोबर आहे तुझं. गुड 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 गुड. चलो चलो, सी ऑप्शन नंतर काही जणांचं. सी कसं येईल रे बाबांनो? चला, हा, डी ऑप्शन येत आहे. चला चला, नंतरचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन खूप छान आहे बघा. आज फक्त आपण क्वेश्चन पाहणार आहोत. सॅटरडे आहे, सर्वांनी अभ्यास केलेलाच असेल आज. हा, त्या ठिकाणी जर आपण पाहिलं 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या त्या ठिकाणी करायची आहे. लहानात लहान कशी संख्या? विषम संख्या. ऑप्शन ए आहे 10,345, बी आहे 10,453, सी आहे 10,543 आणि डी ऑप्शन आहे 10,435. सर्वांनी आन्सर द्यायचं आहे. त्यांनी काय सांगितलंय रे? 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून हे अंक वापरून विषम संख्या तयार करायचे लहानात लहान. लहानात लहान संख्या तयार करताना काय करायचं आहे? अगोदर सर्वात लहान अंक कोणता आहे ते पाहायचं आहे. या ठिकाणी लहान आहे 0, पण 0 जर आपण त्या ठिकाणी सुरुवातीला घेतला तर तो काय होईल? त्या ठिकाणी एक अंक कमी होऊन जाईल, म्हणजे 4 अंकी संख्या होईल. मग त्या ठिकाणी काय करावं लागेल? 1 सुरुवातीला घेतला, नंतर 0, त्याच्यापेक्षा मोठी संख्या 3 आहे, इथं आपण 3 घेऊ शकतो, म्हणजे 10, 3, नंतर 4 आणि नंतर 5 ही त्या ठिकाणी तयार होणार आहे संख्या. काय आहे त्या ठिकाणी? लहानात लहान संख्या 10,345. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. काही अडचण आहे का? काही अडचण आहे का सर? ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आहे. करेक्ट आहे, बरोबर आहे. वा, छान छान छान. शिंदेचा आन्सर ए आलेला आहे. वा 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 वा. टेकामचं सुद्धा आन्सर आलेलं आहे. गेडामचं आलेलं आहे. गुड गुड गुड. चलो चलो, वा. ए आन्सर भवरचं आहे, मेश्रामचं, पाथोड्याचं आहे, पातंगीचं आन्सर आलेलं आहे. वा, कधी कधी होऊ शकतं मागे पुढे. चला, राठोडचं सुद्धा आलेलं आहे, चांदेवालेचं आलेलं आहे. समोरचा क्वेश्चन घ्यायचा का? चला, घेऊया समोरचा क्वेश्चन. आज क्वेश्चन लिहायचा नाही, फक्त पाहायचा आहे क्वेश्चन. बडोले. चला,
प्रश्न खूप छान आहे बघा. तुमच्यासाठी असा प्रश्न जर आला तर तुम्ही त्या ठिकाणी गोंधळून जाऊ शकता, म्हणून तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. प्रश्न आहे, जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ, प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स, वाय आणि या ठिकाणी आहे झेड यांच्या क्रमशः लिहा. यांच्या किमती क्रमशः लिहायच्या. ऑप्शन ए आहे 6, 5, 7, बी आहे 5, 6, 7, सी आहे 7, 6, 5, डी आहे 7, 6, 5. सर्वांनी सांगायचं आहे. त्यांनी काय सांगितलंय? स्तंभ, ओळ, त्याच्यानंतर काय रे, कर्ण. कर्ण म्हणजे क्रॉस. सर्वांची बेरीज काय सारखी आहे, समान आहे. मग बेरीज करा सरळ याची. 8 आणि 3 11, 11 आणि 3 किती, 15. 4 आणि 9 किती, 4 आणि 9 13, 13 आणि 2 किती रे, 15. म्हणजे आडवी आणि उभी बेरीज किती यायला पाहिजे, 15. मग या ठिकाणी जर पाहिलं 1 आणि 9 किती रे, 10. 10 मध्ये किती मिळवलं त्या ठिकाणी, या सर्वांची बेरीज किती यायला पाहिजे, 15. 10 मधून या ठिकाणी किती वजा, 15 मधून किती वजा करावे म्हणजे त्या ठिकाणी 10 येणार आहे, तर 5. मग या ठिकाणी जर 5, 10 मध्ये जर 5 मिळवले तर आन्सर काय येणार, 15. म्हणजे वाय बरोबर काय येणार आहे, 15. मग या ठिकाणी लिहायचं वाय बरोबर 5. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 5 आलेलं आहे. 3 आणि 5 किती रे, 8. 8 आणि या सर्वांची बेरीज किती यायला पाहिजे, 15. मग 15 मधून 8 वजा केले तर त्या ठिकाणी 7 आन्सर येणार आहे. म्हणजे झेडच्या जागी काय येणार आहे, 7 येणार आहे. झेडच्या जागी 7. आणि या ठिकाणी झेडच्या जागी 7 आलेले, इथं 5 आलेले. आता 7 आणि 2 किती रे, 9. 9 मध्ये किती मिळवले म्हणजे या ठिकाणी 15 होईल. 9 मध्ये किती मिळवले, 6. म्हणजे या ठिकाणी एक्सच्या जागी 6 यायला पाहिजे. एक्सच्या जागी 6 म्हणजे एक्स बरोबर 6, वाय बरोबर 5 आणि झेड बरोबर आहे 7. मला सांगा असं ऑप्शन कुठे आहे, एक्स बरोबर 6, वाय बरोबर 5 आणि झेड बरोबर 7. ऑप्शन नंबर ए त्या ठिकाणी आहे. गुड गुड गुड. रोकडेला काय प्रॉब्लेम आहे बाबा, तर ऑप्शन नंबर ए. वा, छान 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 छान. मी शिकवते वेळेस तुमचं पाहत नाही, तुम्ही कमेंट करत चालत जा. वा, छान 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 छान. हिवाळ्याचा आन्सर 7 कसं येईल रे बापा. पानपट्टे सुद्धा जॉईन झालेला आहे, निलेश पानपट्टे, मेंढे, मेश्राम, शिंदे. गुड गुड गुड. ठीक आहे, काही अडचण नाही. चला सर, सोपं आहे. बरोबर आहे, सोपंच आहे ना. चला, गुड गुड. आज एक ग्रुपवरती एक टेस्ट पाठवली होती तुम्हाला 15 मार्काची अंकगणिताची. जे ग्रुपला जॉईन नाही त्यांनी ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअपच्या. तिथं तुम्हाला ऍड केलं जाईल आणि नंतर काय केलं जाईल, त्या ठिकाणी टेस्ट पाठवला जातात. चला, तर प्रत्येक ओळीची आणि स्तंभाची किंमत ही 15 होती म्हणून आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. चला, समोरचा क्वेश्चन आहे, खूप छान क्वेश्चन आहे बघा. मी तुम्हाला सांगितलं होत्या मूळ संख्या. मला 2 क्वेश्चनचे आन्सर द्या तुम्ही. मूळ संख्याचे किती अवयव असतात, सर्वांनी आन्सर द्यायचे कमेंटमध्ये. मूळ संख्यांचे किती अवयव असतात त्याचा आन्सर कमेंटमध्ये द्यायचा आहे. प्रश्न आहे बघा या ठिकाणी, प्रश्नाचं वाचन करूया. 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51 या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज आहे. ऑप्शन ए आहे 125, बी आहे 102, सी आहे 104 आणि डी आहे 155. सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. चलो, वा, छान. सी आन्सर येत आहे, पण अवयव किती असतात ते सांगायचं आहे. आव्हाडचा आन्सर आलेले, ईश्वरी जॉईन झालेली, तिचा आन्सर आलेले 2 अवयव असतात. मूळ संख्यांचे अवयव जर पाहिले तर त्या ठिकाणी किती असतात रे, 2 असतात. एक हा कंपल्सरी असतो आणि त्या ठिकाणी स्वतः एक असतो, लक्षात. आणि संयुक्त संख्येचे अवयव 2 पेक्षा जास्त असतात. चलो, ऑप्शन नंबर त्या ठिकाणी काय येत आहे रे, सी ऑप्शन येत आहे. आपण बघूया याच्यातल्या मूळ संख्या कोणत्या आहेत. त्या ठिकाणी पहिली आहे 17, दुसरी आहे 13, तिसरी आहे 41, चौथी आहे 2, पाचवी आहे 31. लक्षात. त्याच्यानंतर 51 ही संख्या नाहीये मूळ. मग करा बेरीज यांची. 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 आणि 1 12, 12 आणि 2 14ला 4 हातच्याले 1, 3 आणि 4 7, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10. म्हणजे या ठिकाणी आन्सर आलेलं आहे 104. ऑप्शन नंबर सी त्या ठिकाणी बरोबर आहे. 104 त्याची बेरीज येणार आहे. काही अडचण कोणाला नाही. गुड गुड गुड. वा, छान छान छान.
सी ऑप्शन आलेलं आहे बऱ्यापैकी सी. डोंगरवारचं सुद्धा, अरे डोंगरवारला काय प्रॉब्लेम झाला, सी आलेलं आहे. वाह वाह, गुड 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 गुड. चलो चलो चलो, चला समोरचा क्वेश्चन घ्यायचा का? हा, समोरचा क्वेश्चन घ्यायचा का? समोरचा क्वेश्चन घ्यायचा का? समोरचा क्वेश्चन घ्यायचा का? गुड इव्हिनिंग भगत. चलो चला, समोरचा क्वेश्चन आहे, खूप छान क्वेश्चन आहे, सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. क्वेश्चन त्या ठिकाणी आपण वाचन करूया. क्वेश्चन आहे बघा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन ए आहे 0 ही विषम संख्या आहे, बी आहे 0 ही समसंख्या आहे, सी आहे 0 ही मूळ संख्या आहे, आणि डी आहे 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. ऑप्शन आन्सर आलं पाहिजे सर्वांचं, वाऱ्याच्या वेगानं त्या ठिकाणी आन्सर आलं पाहिजे सर्वांचं. गुड 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 गुड. वा 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 वा, मस्त मस्त. सावंतचं आन्सर आलेलं आहे, डी 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 ऑप्शन आलेलं आहे. वा, गुड गुड. तर मला सांगा, शून्य संख्येच्या बाबतीत जर पाहिलं, शून्य ही समसंख्या आहे का? समसंख्या आहे का? नाही. शून्य विषम संख्या आहे का? विषमही नाही. शून्य मूळ संख्या आहे का? मूळही नाही. मग मला सांगा, समही नाही, विषमही नाही, मूळही नाही, म्हणजे पहिलं ऑप्शन गेलं, दुसरंही गेलं, तिसरंही गेलं. ऑप्शन नंबर डी म्हणजे 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही. ऑप्शन नंबर डी त्या ठिकाणी आलेला आहे. गुड 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 गुड. वा, छान 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 छान. गायधनीचा आन्सर सुद्धा सी आलेलं आहे. गुड 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 गुड. वा, छान छान छान. वा, बडोलेचा आन्सर आलेले. चला, नंतरचा क्वेश्चन आपण घेणार आहोत. क्वेश्चन खूप छान आहे. सोळुंके काय म्हणतोय तू? हा, डी ऑप्शन आहे सोळुंकेचा. चला, त्या ठिकाणी सांगितलं आहे 3ची, प्रश्न आहे बघा, 3ची दर्शनी किंमत आणि 36,890, काय 36,890 या संख्येतील 3ची स्थानिक किंमत यांच्यातील फरक काढा. यांच्यातील फरक काढा. 3ची दर्शनी किंमत आणि या संख्येतील स्थानिक किंमत यांच्यातली काय करायचं? फरक काढायचा. या ठिकाणी 36,890 मध्ये 3 कोणत्या स्थानी आहे याच्यामध्ये किंमत काढायची आहे. एकक, दशक, शतक आणि हजार आणि 10,000. म्हणजे 3 ला किती गुणावं लागेल? 10,000, कारण की 10,000 ठिकाणी आहे. मग किती आला आन्सर त्या ठिकाणी? 30,000. बरोबर आहे. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय रे? दिसतो तो, आणि त्या ठिकाणी वजा करायचा आहे. सोपी गोष्ट आहे. या ठिकाणी डिरेक्ट 0तून 3 वजा करायचे आहे, तर 10 मधून 3 वजा करायचे. किती आले? 7. इथे लिहायचे 9 9 9, आणि या ठिकाणी 1 वजा करायचा म्हणजे 2. मग या ठिकाणी आन्सर आलेला आहे 29,997. काही अडचण आहे का? ही वजाबाकी आहे, कशी केली हे लक्षात आलं असेल तुमच्या. काही नाही रे, 1 उसना दिला, इथं राहिले 2, इथं झाले 10, 10 मधून 1 उसना दिला, इथं राहिले 9, इथं 10 मधून 1 उसना दिला, इथं राहिले 9, परत 10 मधून 1 उसना दिला, इथं राहिले 9, आणि 10 मधून उसना दिला, इथं राहिले 9, आणि इथं राहिले 10, 10तून 3 गेले 7, आणि बाकी ठिकाणी 9 9 9 त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे 29,997 त्या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. काही अडचण आहे का? चलो, वा, छान छान छान. ऑप्शन नंबर बी त्या ठिकाणी आलेलं आहे. गुड गुड गुड. बडोलेच. चला, भरपूर जण जॉईन आहेत. जे जे नवीन आहेत त्यांनी रेग्युलर क्लासला जॉईन व्हायचे. हा, क्वेश्चन लिहायचे नाहीत. हे क्वेश्चन लिहायचे नाही, फक्त त्या ठिकाणी काय करायचे? सॉल्व करायचे. कारण की आज कोणतं सेशन आहे आपलं? मॅरेथॉन. कोणतं आहे? मॅरेथॉन सेशन आहे. सेशन आहे, त्याच्यामुळे फक्त रॅपिड फायर आहे हा. चलो, आणि हा रॅपिड फायर शनिवारी आणि रविवारी 2 दिवस होणार आहे. आठवडाभर जेवढे पेशंट शिकवले येतात ते त्या ठिकाणी शिकवले जाणार आहेत. वा वा, छान. ईश्वरीचं सुद्धा आन्सर आलेलं आहे. चलो, गुड गुड गुड. बी इज अ करेक्ट आन्सर. वा, माझी कॉपी करताय. चला, नंतरचा प्रश्न आहे, खूप छान प्रश्न आहे बघा. क्वेश्चन आहे बघा, 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे? ऑप्शन ए आहे दोन्ही सहमूळ संख्या आहेत, सी आहे दोन्ही 11ची गुणिते आहेत, डी आहे दोन्ही समसंख्या आहे. तर बघा, या ठिकाणी जर पाहिलं 33 आणि 97 याच्यामध्ये 33 ही मूळ संख्या आहे का? नाही. 33 ला 11ने भाग जातो, त्याच्यानंतर 3 ने भाग जातो. 33 ही मूळ संख्या आहे का? नाही.
म्हणजे हे सुद्धा ऑप्शन गेलं ए. त्याच्यानंतर ते दोन्ही 11चे गुणित आहेत. मला सांगा 33ला 11ने भाग जातो, ठीक आहे जातो, परंतु 97ला जातो का? नाही जात. म्हणजे 11चे गुणिते आहेत का? म्हणजे 11च्या पाड्यात येणारी संख्या आहे का? नाही. डी मध्ये दोन्ही समसंख्या आहेत. मला सांगा 33 ही विषम संख्या आहे, 97 सुद्धा विषम संख्या आहे. मग मला सांगा या समसंख्या येतील का? नाही. मग ऑप्शन बी राहिलं. मग दोन्ही काय आहेत? दोन्ही सहमूळ संख्या आहेत. काय? सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्यांचा विभाजक हा एक असतो. काय? कॉमन फॅक्टर काय असतो? अवयव एक असतो. मग त्या ठिकाणी सहमूळ संख्या तयार होते. म्हणजे याचा कॉमन एकही नसतो. लक्षात? त्या ठिकाणी एक असतो फक्त. मग सहमूळ संख्या आहेत. मग ऑप्शन नंबर बी त्या ठिकाणी बरोबर आहे. गुड 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 गुड. टेंबरेचं आलेलं आहे, मेश्रामचं आलेलं आहे, भोंडेचं आन्सर आलेलं आहे. गुड. बोंबार्डेचं आलेलं आहे. गुड गुड गुड. आज खूप जण जॉईन झालेले आहेत आणि आणखी 8 वाजेच्या नंतर जॉईन होणार आहेतच. चलो, कारण की त्यांची झोप झाली नसेल. बरोबर आहे का बी? बरोबर आहे ना चांदेवाले? राठोड बरोबर आहे. चला चला, धारटेचा आन्सर बी आलेलं आहे. गुड गुड. चलो चला, यानंतरचा क्वेश्चन आहे, खूप छान क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन आहे बघा, पुढीलपैकी काय आहे? पुढीलपैकी कोणत्या संख्याची दर्शनी किंमत व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच काय राहते? सारखी राहते. ऑप्शन ए आहे 0, बी आहे 1, सी आहे 2, डी आहे 3. सांगा, सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. चला चला, वा, छान छान छान. सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. वा 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 वा. बी ऑप्शन येत आहे. बी नाही, ए ऑप्शन येत आहे. गुड 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 गुड. ए 0 राठोड आन्सर आलेले. वा 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 वा. बांबार्डेचं ए आलेलं आहे, बोंबार्डेचं बोपचेचं आलेलं आहे. गुड 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 गुड. शिंदेचं सुद्धा ए आलेलं आहे. चला, पण जर पाहूया आपण या ठिकाणी 0 आहे, 1 आहे, 2 आहे आणि 3 आहे. मला सांगा 3 ची स्थानिक किंमत कधी सारखी असते का रे? मला सांगा, या 3 मध्ये स्थानिक किंमत किती आहे? 3. आणि इथे किती झाली? 30. इथं बघा 22 लिहिले. यामध्ये स्थानिक किंमत किती आहे? 2. आणि इथे किती आहे? 20. म्हणजे दोघांमध्ये स्थानिक किंमत नेहमी सारखी असते का? नाही. 1 च्या बाबतीत सुद्धा तसं आहे. 1 आणि 1. 1 ची स्थानिक किंमत किती आहे? 1. आणि या 1 ची स्थानिक किंमत किती आहे? 10. म्हणजे या ठिकाणी 1 ची स्थानिक किंमत नेहमी सारखी असते का? नाही. सारखी असते का? नाही. मग आपल्याला पाहिजे सारखी. मग ऑप्शन नंबर ए त्या ठिकाणी बरोबर आहे. 0ला कुठेही ठेवा, कुठेही ठेवा. याची स्थानिक किंमत किती आहे? 0. याची 0 आणि याची सुद्धा 0. काही अडचण आहे का? 0 कधीही सारखाच असतो. त्याची स्थानिक किमतीमध्ये बदल होतो का? नाही होत, नाही होत बदल. वा वा वा, छान छान. चला, नंतरचा क्वेश्चन घ्या. सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन. फक्त मागच्या आठवड्यामध्ये आपण हे शिकलो आहे, याचं रिव्हिजन चालू आहे. गुड गुड. पाथोडेचं आन्सर ए आलं होतं. गुड. चला, क्वेश्चन आहे बघा, 47,569 या संख्येतील दशसहस्त्र म्हणजे किती? 10,000 स्थानचा अंक कोणता? ऑप्शन ए आहे 6, बी आहे 5, सी आहे 4 आणि डी आहे 7. मला सांगा, सहस्त्र म्हणजे काय? सहस्त्र म्हणजे काय रे? 1000. नवोदय कधी त्या ठिकाणी काय करतो? संस्कृत शब्दांचा वापर करतो. संस्कृत. मग संस्कृतमध्ये आपल्याला माहिती पाहिजे कशाला काय म्हणतात. मग त्या ठिकाणी 2-3 गोष्टी आहेत लिहायच्या. आता एकम म्हणजे एकक, दहम म्हणजे दशक, शतम म्हणजे सहस्त्र आणि शतम म्हणजे 100 आणि सहस्त्र म्हणजे 1000 आणि दशसहस्त्र म्हणजे 10,000. हे लक्षात ठेवायचं आहे. मला सांगा, दशसहस्त्र म्हणजे एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. 10,000 ठिकाणी कोण आहे रे? 4. मग ऑप्शन नंबर सी त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. वा 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 वा, छान. 0 राईट आन्सर अगोदरच्या क्वेश्चनचं होतं ते. आता त्या ठिकाणी आन्सर दिला आहे सर्वांनी. सी 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 आन्सर येत आहे. गुड गुड. काटेचं आन्सर सुद्धा सी आलेलं आहे. काटे कुठला असतील तर आपल्या शाळेमध्ये ग्रुपवर पाठवत जा लिंक ही. चलो, कौतिक वारचं आन्सर आलेले. चलो, वा, छान 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 छान. चांदेवारचा सुद्धा आन्सर आलेला आहे. मेश्रामचं सी इज करेक्ट आन्सर. टेकाम. सविताचं सी आलेलं आहे. वा,
ठीक आहे ठीक आहे. चला, कदमचं सुद्धा आलेलं आहे. देशमुखचं डी ऑप्शन कसं येईल रे बाळा? डी येणार नाही. चला नंतरचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन खूप छान आहे बघा. चला, सर्व चार चारच दिलंय आणि संख्या वाचन तुम्हाला यायला पाहिजे म्हणून संख्या वाचन करून घेऊया. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. मग या ठिकाणी झाले 44,444. त्यांनी सांगितलंय या संख्येतील दशक स्थानचा व सहस्त्र म्हणजे 1000 स्थानच्या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज सांगा. ऑप्शन ए आहे 40,404, बी आहे 4,040 आणि सी आहे 404 आणि डी आहे 8. सांगा दशक स्थानच्या व सहस्त्र स्थानच्या त्या ठिकाणी म्हणजे 1000 स्थानच्या अंकाची बेरीज सांगायची. मग मला सांगा सहस्त्र स्थानी कोणता अंक आहे? एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 4 आहे. त्याची सहस्त्र म्हणजे किती? स्थानिक किंमत 4000 आणि दशक स्थानिक कोण आहे? 4च आहे. मग त्याची स्थानिक किंमत किती? 40 आणि यांची बेरीज करायची. मग बेरीज केली 0 आणि 0 0, 4 आणि 0 4, 0 आणि 0 0 आणि खाली काही नाही तर 4. म्हणजे ऑप्शन नंबर त्या ठिकाणी बी आलेला आहे 4040. 4040 त्या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. गुड, बी आन्सर आलेले. वा वा वा, छान 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 छान. खांडे बराडचं हा कोण आहे? भोंडे भोंडे बापा, तुझं खूपच मोठं आन्सर आलेलं आहे बी. चलो, सोळंकीचं सुद्धा आन्सर आलेलं आहे. वा वा, छान छान छान. हा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हा जो क्लास आहे रेग्युलर 8 ते 9 वेळात होतो, परंतु आज या सेशनला सुरुवात लवकर केली आहे. लक्षात येतंय ना? चलो, आतापर्यंत भरपूर आपण त्या ठिकाणी काय केले आहेत? क्वेश्चन घेतलेले आहेत. चला सुरुवात करूया. नंतरचा क्वेश्चन घेऊया. चला, वा, छान 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 छान. जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून क्लास चालू झाला हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल, नोटिफिकेशन येईल. वा वा वा, चला भरपूर जण जॉईन आहेत. त्या ठिकाणी क्वेश्चन घेऊया आपण. क्वेश्चन आहे 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता? प्रश्नाचा ऑप्शन आहे या ठिकाणी 7,97,000. बी आहे 79,700. सी आहे 7,970. डी आहे 797. सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. चला, 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकाची स्थानिक किमतीमधील फरक कोणता? फरक म्हणजे काय करावं लागेल का आपल्याला? वजाबाकी करावं लागेल. वजाबाकी तुम्हाला येते, बरोबर आहे. मग 56,84,000 कशी लिहायची संख्या? मग लिहा, जर जमत नसेल तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि 10 लक्ष, कारण की 56 लक्ष आहेत. मग लिहा 56,84,321. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितले? 8 ची स्थानिक किंमत. 8 कोणत्या ठिकाणी आहे रे? 10,000 ठिकाणी आहे. मग 8 ची स्थानिक किंमत किती झाली रे? 80,000. आणि त्या ठिकाणी 3 ची स्थानिक किंमत किती आहे रे? 300. मग यांच्यातला फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. करा वजा. 0तून 0 गेले 0, 0तून 0 गेले 0, 3 मधून 0 जात नाही. मग उसना घेतला इकडे. 8 मधून एक उसना दिला, त्या ठिकाणी झाले 7, इथं झाले 10, 10तून एक उचलून दिला, इथं राहिले 9, इथं झाले 10, 10तून 3 गेले 7, 9ला 9 आणि 7ला 7, म्हणजे या ठिकाणी आलाय 79,700. ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर आहे. सर्वांचा आन्सर आलेला आहे. गुड 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 गुड. हा, मुलकेल वारचं सुद्धा आलेलं आहे. चला चला, वा, छान 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 छान. माझा आवाज प्रॉपरली येतोय का सर्वांना? बी ऑप्शन येत आहे. गुड 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 गुड. छान 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 छान. वा, छान छान. जनबंधूचं सुद्धा आन्सर बी येत आहे. सर्वांनी त्या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे का? क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे का? फक्त आन्सर देताय तुम्ही? समाधान वाटेल तुम्हाला फक्त आन्सर देतोय याचं, परंतु तुम्हाला आन्सर प्रत्येक वेळेस द्यावा लागणार आहे, सॉल्व्ह करावं लागणार आहे क्वेश्चन. बी आहे का? हो, बी ऑप्शन आहे. चलो समोरचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन आहे बघा, हा क्वेश्चन वाचायचा आहे. 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे? स्थानीय मूल्य म्हणजे काय रे? तर त्या ठिकाणी स्थानिक किंमत हा सुद्धा संस्कृत शब्द आहे. मूल्य. ऑप्शन ए आहे 1, बी आहे 7, सी आहे 5 आणि डी आहे 9. सर्वांनी स्थानीय मूल्य सर्वात जास्त असणारी संख्या सांगायची आहे. सांगा बरं. ऑप्शन ए येत आहे. वा 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 वा. टेंबरेचा आन्सर ए येत आहे. गुड. सावरकर आता जॉईन झालेला आहे. गुड गुड गुड. ए आन्सर येत आहे. चलो, मेश्रामचं सुद्धा आन्सर ए येत आहे. चला पाहूया. 1, 8, 7,
5 9 याच्यामधलं स्थानिक किंमत कोणत्या संख्येची जास्त असेल? जी संख्या डावीकडे असेल त्यांनी. मग कोणती संख्या आहे? 1. मग याचं स्थानिक किंमत किती आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. मग या ठिकाणी किती आहे स्थानिक किंमत? 10,000 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन ए सर्वांचं आन्सर आलेलं आहे. गुड 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 गुड. वा, छान छान छान, मस्त 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 मस्त. चला लिहून घ्यायचं. सॉरी, क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे तुम्ही सर्वांनी. थँक्यू भगत. चलो चला नंतरचा क्वेश्चन आहे त्या ठिकाणी. क्वेश्चन वाचून घेऊया. 9, 8 आणि 0 या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल किती 3 अंकी संख्या बनवता येतील? हा प्रश्न सर्वांनी लिहायचा आहे क्वेश्चन आणि त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा. ऑप्शन ए आहे 4, बी आहे 7, डी आहे 8 आणि सी आहे 8 आणि डी आहे 10. सर्वांनी क्वेश्चन लिहायचा आहे, सॉल्व्ह करायचा. हा क्वेश्चन तुम्हाला गुगली क्वेश्चन आहे, सर्वांनी लिहायचा आहे. चला बागडाणीचा आन्सर ए आलेले, सरांगीचं सुद्धा आन्सर आलेलं आहे. वा, छान छान छान. पतंगीचं आलेलं आहे. सी ऑप्शन येते, सी नाही ऑप्शन. चला चला, याच्यामध्ये कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट काहींना समजली तर ठीक आहे. सर किती प्रश्न आहेत? 100 प्रश्न आहेत बाबा. तू आज टेन्शन घेऊ नको. बरं, ठीक आहे ठीक आहे. चला, तर याच्यामध्ये जर पाहिलं आपण, आपल्याला संख्या जर दिल्या, कन्सेप्ट समजून घेऊया. याच्यामध्ये कन्सेप्ट आहे 3, 2 आणि 1 या अंकापासून किती संख्या तयार होतील? 3 अंक आहेत, किती होतील रे? 3, 2, 1, 1 झाली. त्याच्यानंतर 3, 1, 2 दुसरी झाली. 2, 1, 3 झाली. 2, 3, 1 झाली. 1, 3, 2 झाली. 1, 2, 3 झाली. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एकूण संख्या किती होतील? 6 संख्या तयार होतील. परंतु या ठिकाणी अंक दिले तर 9, 8 आणि 0. बरोबर आहे. मला सांगा 3 अंकी संख्या करायची आपल्याला, बरोबर आहे? बरोबर की नाही? म्हणजे आपण 0 सुरुवातीला घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मग या ठिकाणी संख्या कोणती होईल? 9, 8, 0, 1. त्याच्यानंतर 9, 0, 8 दुसरी, 8, 9, 0, 1, 8, 0, 9 दुसरी. एकूण संख्या किती होतील? 4 संख्या त्या ठिकाणी तयार होणार आहेत. जर आपल्याला सांगितलं 4, 2, 9, 8, 7 या अंकापासून 5 अंकी किती संख्या तयार होतील, तर किती अंक आहेत रे? 5 अंक आहेत. बरोबर आहे. 5 अंक आहेत, 5 अंक लिहायचा. बरोबर आहे. 5च्या अगोदर कोणती संख्या आहे? 4 गुणिले 4 करायचं. त्याच्यानंतर अगोदर 3 गुणिले 2 गुणिले 1. अंक किती आहेत? 5. 5 पासून उलट जायचं आहे आणि गुणाकार करायचा आहे. खरा गुणाकार 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 दोन्ही 120. म्हणजे एकूण किती? 120 संख्या त्या ठिकाणी तयार होणार आहेत. काही अडचण आहे का? काही अडचण आहे का? हे लक्षात ठेवायचं आहे. जर का 2 अंक असतील तर त्या ठिकाणी कसं करणार? 2 गुणिले 1 म्हणजे 2 संख्या तयार होतील. 3 असतील तर 3 गुणिले 2 गुणिले 1 किती आलं? 6. 3 दोन्ही 6. आणि 4 असतील तर 4 अंक असतील तर त्या ठिकाणी 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 या ठिकाणी 4 त्रिक 12 आणि 12 दोन्ही 24. एकूण 4 अंकापासून 24 संख्या त्या ठिकाणी तयार होणार आहेत. याला म्हणतात फॅक्टोरियल. काय म्हणतात? फॅक्टोरियल. 5चा फॅक्टोरियल जर म्हणलं तर या ठिकाणी 120 येईल. मग कसं? 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पण सर म्हणा या ठिकाणी अशी संख्या आली 4, 3, 2, 0 आणि 1. मग मला सांगा किती अंक आहेत? 1, 2, 3, 4, 5 अंक आहेत. मग असं करू शकतो का 5 गुणिले 4? नाही, या ठिकाणी चुकतं, कारण की या ठिकाणी 0 आहे. बरोबर आहे. मग काय करायचं आहे? एकूण अंक आहे तर 5. मग 5 मधून 1 वजा करा. 5 मधून 1 वजा केलं किती आले? 4. गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले परत 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. 4 चौक 16, 16 त्रिक 48, 48 दोन्ही किती रे? 96. मग एकूण किती संख्या तयार होतील? 96. आणि या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीचे लागलेलं आहे. मग किती होतील रे? 3 होतं, त्याच्यातून 1 वजा केला. 2 गुणिले 2 गुणिले 1 दोन्ही 4. मग 4 संख्या त्या ठिकाणी तयार होतात. ऑप्शन नंबर ए त्या ठिकाणी आन्सर आलेले. हो, ओके सर. हो सर, को आन्सर.
ए बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे. चलो चलो चलो, वा छान. ढोरमारेनं फुलं पाठवले. का फुलं पाठवले बाबा? शनिवार होता का तुला? चला समोरचा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन खूप छान आहे बघा. क्वेश्चन आहे बघा, 3 3 4 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती? ऑप्शन ए आहे 30,444, बी आहे 40,333, सी आहे 30,004 आणि डी आहे त्या ठिकाणी 30,044. मला सांगा, लहानात लहान संख्या आहे, इथं सांगितलंय का पुनर्वापर करा, नका करू? काहीच नाही सांगितलं. मग आपण सीधा करू शकतो पुनर्वापर, म्हणजे परत परत घेऊ शकतो. फक्त मला सांगा किती अंकी? 5 अंकी लहानात लहान करायचे आपल्याला, बरोबर आहे. मग 3 आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी 0 3 आणि 4 आहे, यांचाच वापर करायचा. आपण 0 सुरुवातीला घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मग काय घ्यायचं? 3, त्याच्यापेक्षा मोठी संख्या. नंतर लिहायचं आहे 4 आणि मध्ये 0 0 द्यायचे आहे. काही अडचण आहे का? म्हणजे त्या ठिकाणी 30,000 काय होईल? 30,004 ही संख्या त्या ठिकाणी होणार आहे. काही अडचण आहे का? ऑप्शन नंबर सी त्या ठिकाणी करेक्ट आहे. ऑप्शन नंबर सी. वा, गुड 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 गुड. वा, छान छान छान. वा वा, गुड गुड. सर्वांचा आन्सर सी येते. 30,004 त्या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. काही अडचण आहे का? काही अडचण आहे का? बोंडेचं आन्सर आलेले, डोंगरवारचं आलेले, शिंदेचं आन्सर आलेले, मेश्रामचं आलेले, पतंगेचं सुद्धा आन्सर आलेले. वा, सी इज अ करेक्ट आन्सर. टायपिंग करायला वेळ घालायचा नाही, क्वेश्चन सॉल्व्ह करायला वेळ घालायचा आहे. मला फक्त एकदा सी टाईप करून पाठवलं तर ठीक, मला समजतं. इमोजी पाठवण्याची आवश्यकता नाही किंवा 10 वेळेस सी पाठवण्याची आवश्यकता नाही. ढोरमारे, एकदा सी टाईप केलंस तरी माझ्या लक्षात येऊन जाईल. समजतंय ना? बोंडे तू सुद्धा. चलो ठीक आहे ठीक आहे, एक वेळेस सी टाईप करायचे, बस झालं. ठीक आहे, चलो चला समोरचा क्वेश्चन आपण घेणार आहोत. बालेकर समजत नाही का तुला? ठीक आहे, चला समोरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे बघा, खूप छान क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन एक वेळेस नवोदयाने विचारलेला आहे 2024 ला, बरोबर आहे. मग या ठिकाणी क्वेश्चन वाचूया. एक हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागतो? ऑप्शन ए आहे 10, बी आहे 21, सी आहे 11 आणि डी आहे 20. सांगायचा आन्सर. टेंबरेचा आन्सर 21 आलेला आहे. गुड गुड. मुलकिलवारचा बी आन्सर येत आहे. वा वा, छान छान. याचा अर्थ मी शिकवलेला तुमच्या आठवणीत आहे. चार्ट जर पाहिला आपण, चार्ट या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे आणि 8 आहे. मग या ठिकाणी 0 किती वेळा येतो रे? 0 येतो 11 वेळा. 1 किती वेळा येतो रे? 21 वेळा. 2 किती वेळा येतो? 20 वेळा. 3 20 वेळा. 4 20 वेळा. 5 20 वेळा. 6 20 वेळा. 7 20 वेळा आणि 8 20 वेळा. मग एक त्या ठिकाणी सांगा, सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. हा, तर मग मला सांगा, एक हा 21 वेळा का येतो रे? काय येतो? कारण की एक हा 1 वेळा आला आणि त्याच्यानंतर 100 मध्ये सुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे, बरोबर आहे. म्हणून 21 वेळा आणि बाकी 20 वेळा येतो. सी आन्सर येत आहे. अरे सी कसं येईल रे बाबा? बी ऑप्शन आहे त्या ठिकाणी, बी आन्सर आहे. गुड गुड गुड. चलो चलो, वा छान. बहिरमचं आन्सर बी आलेलं आहे. गुड 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 गुड. सर्वांनी त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. 0 हा 11 वेळा येतो हे लक्षात ठेवायचं. गेडाम. वा वा, गुड गुड गुड. चला, काही अडचण आहे का कोणाला? अडचण आहे का? चला, सी ऑप्शन आले. रुद्र चटाप आन्सर डी. गुड गुड गुड. नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे, क्वालिटी कमी कर थोडीशी विवान. चलो ठीक आहे. चला समोरचा क्वेश्चन घ्यायचा आहे आपल्याला. क्वेश्चन आहे बघा, जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? सर्वांनी आन्सर द्यायचंय. काय पुढीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती? ऑप्शन ए आहे 13 आणि 15, बी आहे 29 आणि 31, सी आहे 73 आणि 75, डी आहे 71 आणि 69. मला सांगा, जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यामधील फरक, ज्या मूळ संख्यामधील फरक कितीचा असतो रे? 2चा असतो. मला सांगा, या ठिकाणी कोणत्या मूळ संख्या आहेत? 15 ही मूळ संख्या आहे का? नाही. त्या ठिकाणी 69 ही मूळ संख्या आहे का? नाही. 75 ही मूळ संख्या आहे का? नाही. राहिला ऑप्शन बी. मग या दोन्ही 29 आणि 31 यांच्यामधला फरक किती आहे रे? 2 आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. या संख्येतला फरक किती आहे? 2 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे.
वा, छान छान. बी ऑप्शन येईल. काळबांडेचं आन्सर आहे. रुद्राचं ते ठीक आहे ठीक आहे. टेंबरेचं सुद्धा आन्सर आलेलं आहे. चलो, वाघमारेचं बी आलेलं आहे. गुड गुड. 15 मूळ संख्या आहे नाही आहे. वा, छान छान छान. सारंगचं आन्सर बी आलेलं आहे. चला, घ्यायचा समोरचा क्वेश्चन घेऊया. ठीक आहे चलो. क्वेश्चन खूप छान आहे बघा. हा असा क्वेश्चन नवोदयाला येऊ शकतो. हा ऑड क्वेश्चन असतो. याच्यावरती मेरिट ठरलं जातं कधी कधी. आलं लक्षात? तुम्हाला काहीतरी नवोदय ग्राफ किंवा डायग्राम देतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज करतं. आलं लक्षात? पण विद्यार्थी हा प्रॅक्टिकल पाहिजे. नवोदयमध्ये समयसूचक आणि प्रॅक्टिकल विद्यार्थ्यालाच यश येतं, हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी क्वेश्चन आहे, एक्स वाय झेड आणि टी या संख्यामध्ये वापरलेला कमाल अंक म्हणजे मोठ्यात मोठा अंक किती आहे? 7 हा आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाहीत म्हणजे माहीत नाहीत. तर काय करायचं आपल्याला? सर्वात मोठी संख्या काय? सर्वात मोठी संख्या सांगा. काय अडचण नाही. ऑप्शन ए आहे एक्स, बी आहे वाय, सी आहे झेड आणि डी आहे टी. सांगा कोणती आहे? सर प्लीज नो. चलो सर्वांनी आन्सर द्यायचा. बी ऑप्शन येत आहे. बी म्हणजे वाय मोठी संख्या आहे. बरोबर. मला सांगा याच्यामध्ये वापरलेला स्टारच्या जागी वापरलेला अंक हा 7 पेक्षा लहान आहे. मोठ्यात मोठा 7 अंक आहे. बरोबर आहे. मला सांगा या ठिकाणी किती असू शकतं रे? 6. इथेही 6 असू शकतं, इथेही 6 आहे. मग मला सांगा 7 मोठं झालं की नाही? या ठिकाणी 7,000 होतं आणि बाकी ठिकाणी 6,000 होतंय. ठीक आहे, काय अडचण नाही. बी उत्तर बरोबर आहे. बी ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे वाय ही मोठ्यात मोठी संख्या असू शकते. म्हणजे आहे असू शकते नाही, आहे. ठीक आहे चलो. जनबंधूचं सुद्धा आन्सर आलेलं आहे. ठीक आहे चलो. बी ऑप्शन आलेलं आहे. वाय आलेलं आहे बाळबुद्धीचं. कुंभरेचं आलेलं आहे. चलो, उद्या क्लास आहे. उद्या सुद्धा क्लास आहे. चलो, खन्नागळेचं आन्सर बी आलेलं आहे. चलो वा, छान. चला, समोरचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन खूप छान आहे. क्वेश्चन आहे बघा, 30827 हे अंक एकदाच घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? त्यांनी काय सांगितलंय रे? 30827 हे अंक वापरून काय करायचंय? त्या ठिकाणी आन्सर द्यायचे. सर्वांनी आन्सर द्यायचं आहे. चला, सर्वांनी आन्सर द्यायचंय. चलो वा, छान. गुड 112. ठीक आहे 112. सी ऑप्शन येत आहे. लहानात लहान संख्या तयार करायची. 0 आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे 0पेक्षा मोठा अंक घ्यायचा आहे. घेतला 0पेक्षा मोठा अंक. या ठिकाणी 0पेक्षा मोठा अंक 2 आहे. नंतर 0 घेतला, नंतर 3 घेतला, नंतर 7 घेऊ शकत होतो, परंतु काय झालेलं आहे? विषम संख्या तयार करायची म्हणजे 7 आपण त्या ठिकाणी शेवटी घ्यावं लागेल. मग त्या ठिकाणी आन्सर आलेले 20,387. काही अडचण आहे का? चलो सी ऑप्शन आलेले आहे. गुड. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. चला, प्रश्न आहे बघा. प्रश्न लिहून घ्यायचा नाही, सॉल्व्ह करायचा फक्त. प्रश्न आहे, 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्याची बेरीज किती आहे? ऑप्शन ए आहे 10, बी आहे 50,050, सी आहे 5,050 आणि डी आहे त्या ठिकाणी 5,50,000. काय सांगितलंय? या 5ची आणि या 5ची स्थानिक मूल्याची बेरीज.
स्थानिक मूल्य म्हणजे काय रे? स्थानिक किंमत. काय? स्थानिक किंमत. मला सांगा, स्थानिक किंमत आहे ना, तर मग यांची स्थानिक किंमत काढावं लागेल आपल्याला. मग या 5ची स्थानिक स्थान कोणतं आहे? मोजा. 5 84 3 5 6. मग या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. मग किती आहे? 5 लाख आहे. बरोबर की नाही? 5 लाख आहे स्थानिक किंमत. मग या 5ची स्थानिक किंमत किती आहे? किती आहे? दशक ठिकाणी आहे म्हणजे 50. मग करा बेरीज केली. 0 आणि 0 0, 5 आणि 0 5, 0 0 0 आणि या ठिकाणी 5. 5,50,000. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. सर्वांचा आन्सर डी आलेले. सावरकरचा आन्सर डी आले. गुड गुड गुड. कोणाला काही अडचण आहे का? कमेंट काय येत नाही सर्वांच्या. ऑप्शन नंबर डी करेक्ट आन्सर आहे. चलो सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. डी आन्सर आलेले. भवरचा आन्सर आलेले. गुड गुड गुड. चलो डी ऑप्शन आलेले. जे मुलं या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं. 113 जण जॉईन आहेत आणि लाईक खूप कमी आहेत. सर्वांनी लाईक करायचं आहे. आवडत नसेल तर नका करू, पण करू शकता. चला. अरे कार्तिक बाबा, उद्या पाऊस एवढा पडतोय आणि उद्या कसा क्लास राहील रे? ऑनलाईन क्लास होईल, शाळेमध्ये क्लास होणार नाही. शाळेमध्ये क्लास होणार नाही. हा क्लास चालू आहे तो सूचना येईल ना ग्रुपवरती. चला नंतरचा त्या ठिकाणी क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन खूप छान आहे बघा, खूप छान क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे, 4 किंवा जास्त अंकाची संख्या 8 ने विभाज्य असेल तर या ठिकाणी ऑप्शन ए आहे समसंख्या आहे, बी आहे शेवटचा अंक 8 ने विभाज्य आहे, शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य आहेत आणि शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहे. या ठिकाणी कसोटीवरती क्वेश्चन आहे. त्या ठिकाणी 8ची कसोटी तुम्हाला पाठ पाहिजे. 8ची कसोटी. 8ची कसोटी काय म्हणते रे? अंकाच्या शेवटचे तीन अंक हे 0 असावे किंवा शेवटच्या अंकाला काय रे? शेवटच्या अंकाला शेवटच्या 3 अंकाला 8 ने भाग जायला पाहिजे. ऑप्शन नंबर डी त्या ठिकाणी आलेला आहे 8 नंबरचा. चलो वा, छान छान छान. टेंबरेचा आन्सर डी आलेले. गुड गुड गुड. टेंभुर्णे, वा, छान 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 छान. हर्षल चांदेवारचा आन्सर तुझा डी आलेला. गुड गुड गुड. चला नंतरचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन आहे बघा. हा, आता थोडेसे टफ क्वेश्चन चालू झाले आहेत. भवर, तुला क्लास जर करायचा नसेल ना तर करत जाऊ नकोस, ठीक आहे? चला काही अडचण. प्रश्न आहे बघा, 2 संख्यांची बेरीज या ठिकाणी 9,87,654 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? काहीही करायचं नाही. या ठिकाणी 9,87,654 मधून 20,100 म्हणजे काय? 20,100 त्या ठिकाणी वजा करायचे, नंतर 2 ने भाग द्यायचा आहे, वजा करा. या ठिकाणी 4 आहे, 5 आहे, 6 मधून 1 गेला, 5 राहिले, 7 मधून 0 गेले, 8 मधून 2 गेले, 6 आणि या ठिकाणी 9. म्हणजे या ठिकाणी भाग द्यायचा आहे परत कितीने? 9,67,554 ला भाग द्यायचा 2 ने. मग भाग दिला 2 ने. या ठिकाणी आलं 4 8 3 7 7 आणि 2. मग या ठिकाणी 4,83,772 मध्ये मिळवायचे आहे तर 20,100. मग करा बेरीज. 2 7 7 आणि 1 8 3 आणि या ठिकाणी 10 ला 0 हातच्याला 1 म्हणजे 5. या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी आहे 5,38,000, सॉरी 5,03,872. 5,03,872. 72 इथं 2 नाही येणार, इथं 7 येईल. या ठिकाणी 77 येईल. 5,38,777. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर आहे. काय अडचण आहे का कोणाला? काय अडचण आहे का? आहे का अडचण?
नाही. चलो चलो चलो, डी ऑप्शन आलेलं आहे जनबंधूचं. गुड गुड गुड. जाधवचा आन्सर डी आलेला आहे. शिंदेचा आलेला आहे. झिंज झिंजुरके. चला नंतरचा क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी. क्वेश्चन सांगितलं आहे आपल्याला, एक इंजिन तासाला, सर्वांनी क्वेश्चन वाचायचं आहे, एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते, तर 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? मग एका तासाला किती खेचते रे? 84,500 लिटर पाणी खेचते, बरोबर आहे. मग किती तास चालणार आहे दिवसाला? 10 तास, बरोबर आहे. आणि किती दिवस चालणार आहे? 5 दिवस. मला सांगा, 10 तास दररोज चालणार आहे, 5 दिवस चालणार आहे, म्हणजे एकूण किती तास होतील रे? 50 तास. आणि एका तासाला किती 84,500 लिटर गोड त्या ठिकाणी खेचते. मग करा गुणाकार. 84,500 गुणिले 50, करा गुणाकार. शून्यला शून्य, शून्यला शून्य, 5 5 25ला 5 हातच्याले 2, 5 चौक 20 आणि 2, 22ला 2 हातच्याले 2, 8 पंचे 40 आणि 2 42. या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. या ठिकाणी 4,22,500, 4,22,500 त्या ठिकाणी कुठे आहे? नाही, हे नाही ऑप्शन. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. 4,22,000. ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. डी कसं येईल? डी, अरे सॉरी, हा हा, या ठिकाणी ऑप्शन नंबर डी येणार आहे, कारण की या ठिकाणी 50 न गुणायचं आहे. बरोबर, ऑप्शन नंबर डी येईल. 42,25,000 या ठिकाणी आन्सर येणार आहे. डी ऑप्शन येणार आहे, डी. बदलत जाऊ नका, मी काही थोडंसं मिस्टेक होऊ शकते ना, शून्य राहिला होता गुणाकारामध्ये. ऑप्शन नंबर डी येईल. आवाड डी येईल. गुणाकार करते वेळेस शून्य राहिला होता आपला. चलो सर, क्लास किती वाजता सुटणार आहे? 9 वाजेला बोंड रे. चलो चलो सर, समजलं नाही बापा, काही नाही करायचं रे बापा. 84,500 ला गुणायचं आहे 10 न, आणि परत गुणायचं आहे 5 न. मग काय आलं? या दोघांचा गुणाकार केला 50. मग या 84,500 ला गुणायचं आहे 50 न. मग 84,500 गुणिले 50. मग या ठिकाणी शून्याला शून्य देऊन टाकलाय. 5 शून्य शून्य, 5 शून्य शून्य, 5 5 25ला 5 हातच्याले 2, 8 4 पंचे 20 आणि 2, 22ला 2 हातच्याले 2, 8 पंचे 40 आणि 2 42. आन्सर आलेले 42,25,000. काय अडचण आहे का? नाही सर, समजला. गुड गुड. नाही, एखाद्याला नाही समजत त्याला काय करणार आपण शिकवतो मग परत. चला, काय अडचण आहे का? नाही. चलो गुड. सी ऑप्शन, डी ऑप्शन आलेलं आहे सर्वांचं. चला समोरचा क्वेश्चन घेऊया. चला, हा क्वेश्चन घेऊया. या ठिकाणी दिलंय 1 अधिक 2 3, त्याच्यामध्ये 3 वजा केले. आन्सर काय आला सर रे? 0. 4 अधिक 5 किती? 9. 9 मधून 9 वजा केले किती आला? 0. मध्ये चिन्ह प्लस आहे, पुन्हा प्लस आहे. 6 आणि 7 13, 13तून 13 गेले 0, मध्ये प्लसचं चिन्ह आहे. 8 आणि 9 17, आणि वजा 17 किती आलं? 0, मध्ये प्लसचं चिन्ह आहे, प्लस. 12 आणि 13 25, 25 मधून 25 गेले, ऑप्शन 0, म्हणजे ऑप्शन नंबर सी त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर आहे. गुड गुड गुड. वा, छान. चलो चलो, वा, छान छान छान. गुड गुड गुड. वा, सी बरोबर आहे. सी बरोबर आहे. कुंभरेचा आन्सर सी आलेला आहे. चांदीवाल्याचा आलेला आहे. गुड गुड. अवॉर्डचा सुद्धा आन्सर सी आलेला आहे. चलो, सावरकरचा आलेला आहे. गुड 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 गुड. काय अडचण कोणाला? सारंगचा आन्सर आलेला आहे. चलो, चला नंतरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन खूप छान आहे बघा, लक्ष द्या रे. मायनस गुणिले मायनस, आन्सर काय येईल? मायनस गुणिले मायनस, आन्सर काय येईल? आणि मायनस गुणिले प्लस, आन्सर काय येईल सांगायचे कमेंटमध्ये सर्वांनी. प्रश्न आहे बघा, -1 ला
त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. ऑप्शन ए आहे 1, बी आहे -1, सी आहे 100 आणि डी आहे -100. सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. वा वा वा, शिंदेचा आन्सर आलेले 100 आन्सर आलेले, प्लस प्लस सी सी आन्सर येत आहे. सी 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 सी, वा 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 वा, गुड गुड गुड. कोण आहे? पाथोडेचा आन्सर 1 आलेला आहे. गुड गुड गुड. बी बी सी सी, वा 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 वा, मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. चलो चलो, पाटवे 8 वाजेला क्लास आहे उद्या. पतंगेचं बी आन्सर येत आहे, सी आन्सर येते, ढोर मारायचं सी आलेलं आहे. ज्याचं ज्याचं आन्सर आलेलं आहे, सावरकरचं प्लस ए आलेलं आहे म्हणजे बरोबर आहे. गुड 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 गुड, वा 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 वा, छान. ज्यांचं ज्यांचं ए सोडून आन्सर आलेलं आहे त्याचा आन्सर चुकलेला आहे, सर्वांनी लिहायचं. -1 ला गुणिलं -1 नेच, -1 ला गुणिलं -1 नेच. लक्ष द्या, ज्या वेळेस विषम संख्या वजा असेल आणि तिला जर समप्रमाणात गुणलं, काय समप्रमाणात गुणलं, तर त्या ठिकाणी आन्सर हे धन येत असतं. आलं लक्षात? आणि 1 ला जर गुणलं, -1 गुणिले 1 1, मग 1 ला 1 न गुणलं, 1 गुणिले 1 1 गुणिले 1 गुणिले किती वेळा जरी गुणलं तर ऑप्शन 1 आन्सर 1 येणार आहे. आणि समप्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी ऑप्शन हे आन्सर हे पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणजे आन्सर त्या ठिकाणी 1 येणार आहे. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे. काही अडचण आहे का? मेश्रामचा आन्सर ए आलेले, गुड गुड गुड. जनबंधू तुझा आन्सर चुकलेला आहे, मायनस येणार नाही, तो प्लस येणार आहे. चलो वा, छान छान छान. चला, नंतरचा क्वेश्चन आहे हा. सर्वांनी कोवेचा आन्सर आलेले, गुड. राजू कोवे, गुड गुड. कोवे हुशार माणूस आहे, आन्सर येणारच बरोबर. क्वेश्चन आहे बघा, 10,101 गुणिले 17 बरोबर किती? मग या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. 10,101 गुणिले 17, मग करा गुणाकार. 17चा टेबल सर्वांना पाठ पाहिजे, मग करा गुणाकार. 17 1 17, 17ला 7 हातच्याले 1, 1 ला 1, 17 0 17 आणि 1 ला 1, 17 1 17, 17ला 7 हातच्याले 1, 17 0 0 आणि 1, 17 1 17. या ठिकाणी आन्सर आलेला आहे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष, म्हणजे 1,71,000 आणि 717. सर्वांनी आन्सर द्यायचा आहे, 1,71,717. ऑप्शन नंबर कोणता आहे रे? कोणता आहे? ऑप्शन नंबर सी. गुड गुड, सी 3 नंबरचा आन्सर आलेला आहे. गुड गुड, वा वा वा, मस्त मस्त मस्त. सर्वांचा आन्सर आलेले. भरपूर जण आज टिकून आहेत, बोर झाला असताल क्वेश्चन पाहून, पण ठीक आहे, काय करणार. 5वीलाच नवोदय आहे, 6वीला गेल्यानंतर नवोदयची परीक्षा देता येणार नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे आन्सर द्यायचा आहे, अभ्यास करायचा. त्याच्यामुळे अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी आन्सर देता येणार आहे, नाही तर आन्सर कसं देता येईल बाळांनो? चलो चलो, वा, छान. जे जे मुलं या ठिकाणी नवीन आहेत ना, त्या मुलांनी काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. करा बरं सर्वजण. चला, चलो वा, छान. चला, सर्वांनी त्या ठिकाणी आन्सर दिला आहे. गुड गुड गुड. चला, नंतरचा क्वेश्चन आहे हा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो? कसोटी पाठ पाहिजे, कसोटी पाठ पाहिजे. शिंदेचा सी आलेला आहे, वा, छान. सर बुकचा पेज नंबर किती आहे? बोंड्रे काय करतो बुकचा पेज नंबर? आन्सर पाहतो का मागे? हा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने निशेष भागेल? ऑप्शन नंबर ए आहे 1324, दुसरा आहे 3142, तिसरा आहे 1432 आणि चौथा आहे 3214. सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. सी ऑप्शन देत आहेत सर्वजण, सी ऑप्शन देत आहेत. वा 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 वा, गुड गुड गुड. काही नाही, 8ची कसोटी तुम्हाला माहित पाहिजे. 8ची कसोटी काय म्हणते रे? काय म्हणते 8ची कसोटी? 8ची कसोटी म्हणते त्या ठिकाणी काय रे, काय पाहिजे? शेवटच्या 3 अंकांना 8 ने निशेष भाग जावा, बरोबर की नाही? 8 ने काय करावा? निशेष भाग जावा. मग या ठिकाणी 1432 आहे, मग 8 ने निशेष भाग जातो का 3 अंकाला? 32 4, 8 1 8, 8 चौक 32, राहिला 4 बाकी उरते, भाग जात नाही.
बघा 142ला भाग द्या, 8 एक 8, उरले किती 6, झाले 62, 62ला पूर्ण भाग जात नाही. 214, 214ला भाग द्यायचा आहे, 8 एक 8, 8 दोन्ही 16, उरले किती 5, झाले 54, 54ला 8 ने विशेष भाग जात नाही. इथं घेतला आहे 432, 432ला भाग द्या, 8 एक 8, 8 चोक 32, उरला 8 चोक किती रे, सॉरी 8 पंचे 40, उरले 3, झाले 32, 8 एक 8 आणि 8 चोक 32. ऑप्शन नंबर 54 त्या ठिकाणी आन्सर आलेला आहे, म्हणजे याला पूर्ण भाग जातो. ऑप्शन नंबर सी त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. काही अडचण आहे का? सी, चनाबचं सी आन्सर आलेलं, चटापचं गुड. जनबंधूचं, सावरकरचं, चलो चव्हाणचं सुद्धा आलेलं आहे. वा 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 वा, छान 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 छान. शिंदेचं सुद्धा आलेलं आहे, प्रकाश पाटोडेचं आलेलं आहे. गुड 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 गुड. चला बोंबर्डे बाबा, सी एकदा दिलंच ना, ठीक आहे ना मग. देशमुखचं आलेलं आहे सी. चला वा, छान. चला समोरचा क्वेश्चन आपण त्या ठिकाणी घेऊया. त्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर क्वेश्चन आहे बघा, 10 ते 20 दरम्यान संयुक्त संख्या किती आहेत? ऑप्शन 10 ते 20 दरम्यान संयुक्त संख्या किती आहे? ऑप्शन ए आहे 3, बी आहे 5, सी आहे 4 आणि डी आहे त्या ठिकाणी 4. 4च्या जागी 6, 8 करूया. ठीक आहे, सर्वांनी आन्सर द्यायचे आहे. ठीक आहे, चला 10 ते 20, 10 ते 20 आणि दरम्यान सांगितलंय, म्हणजे 10 आणि 20 घेता येईल का? नाही. मग पहा, मग 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17, 18, 19 आणि 20. 20 येणार नाही, म्हणजे 10च्या आणि 20च्या दरम्यान पाहिजे आपल्याला. मग 11 ही संयुक्त संख्या आहे का? नाही. 12 आहे का? आहे. 13 आहे का? नाही. 14 आहे का? आहे. 15 आहे. 16 आहे आणि 18 आहे. 17 आणि 19 मूळ संख्या. मग 1, 2, 3, 4 आणि 5. 5 मूळ संख्यात ऑप्शन नंबर 2 त्या ठिकाणी येणार आहे. सी येणार नाही. 5 आहे, 5. बी त्या ठिकाणी ऑप्शन येणार आहे. चलो, काय अडचण आहे का? छान कळत आहे, सोळंके, वा छान. हे शिकवणंच आहे आपलं, असं त्याला काय करणार. तुम्हाला कळू नाही कळू, पण कळावं हीच माझी इच्छा असते, त्याच्यामुळेच हे चालू आहे. नाहीतर माझं आयुष्य खूप सुखात चालू आहे. हा खटाटोप तुमच्यासाठी चालू आहे. चलो चलो, काय झालं भुजंग बाबा? चला समोरचं त्या ठिकाणी घेऊया. प्रश्न खूप छान आहे, खूप छान प्रश्न आहे बघा. प्रश्न आहे बघा, एक गाडी ताशी 75 किमीच्या समान गतीने चालली आहे, तिला 300 किमीचे अंतर जाण्यास किती वेळ लागेल? काय? 75 किलोमीटर एका तासात जाते, तर तिला जायचं किती? 300 किलोमीटर. मग ती किती वेळात त्या ठिकाणी 300 किलोमीटर अंतर जाईल? मग सांगा, या ठिकाणी अंतर किती आहे? 300 किलोमीटर, आणि एका तासात किती जाते? 75. बरोबर आहे. मग आपल्याला किती तासात जाईल हे काढायचं आहे. मग काय करायचं आहे? 300ला भाग द्यायचा आहे 75 75 एक 75 आणि 75 दोन्ही 150 आणि 150 दोन्ही 300, म्हणजे 4 तासात ती जाणार आहे. 4 तास. हा प्रश्न अगोदर शिकवलेला आहे. एक सूत्र सुद्धा आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. वेळ काय रे आपल्याला काढायची, मग वेळ काढायची आहे बरोबर अंतर किती आहे? 300 मीटर, 300 किलोमीटर, आणि त्या ठिकाणी वेग किती आहे? एका तासाला किती किलोमीटर असते? 75. मग भाग द्यायचा 75 एक 75, 75 दोन्ही 150 150, आणि त्या ठिकाणी 150 दोन्ही 300, म्हणजे या ठिकाणी 4 त्या ठिकाणी आन्सर आलेला आहे, 4 तास. ऑप्शन नंबर ए 4 तास. गुड गुड. पतंगेचा आन्सर आलेला आहे. रुद्राचा सुद्धा आन्सर आलेला आहे. बी कुंडेचा आलेलं आहे. गुड गुड गुड. ठाकरेचं सुद्धा आलेलं आहे. शिवम सारंगचं आन्सर ए आलेलं आहे, म्हणजे 4 तास बरोबर आहे. चलो, काही अडचण कोणाला? काही अडचण आहे का? सर्वांनी हा क्वेश्चन लिहायचा आहे बरं का, कारण त्याच्यावर थोडंसं कन्सेप्ट आहे, आणि ते सूत्र सुद्धा लिहून घ्या, समोर उपयोगी येणारच आहे. चलो वा, छान 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 छान. आज भरपूर जण जॉईन आहेत आपल्या क्लासला. साधारणतः 130 मुलं जॉईन झाले होते,
पण जो शेवटीपर्यंत टिकतो तोच नवोदयाला लागतो, असं माझं मत आहे. चलो, 4 hours इज करेक्ट आंसर. गुड गुड देशमुख. हा, मंडप डेकोरेशन वाले सुद्धा आले आहेत क्लासेसला. ठीक आहे बाळा, आन्सर ए आलेलं आहे तुझं. गुड. चला समोरचा क्वेश्चन घेऊया. त्या ठिकाणी प्रश्न आहे बघा. प्रश्न आहे 1000 या संख्येचे मूळ अवयव कोणते? 1000 या संख्येचे मूळ अवयव कोणते? ऑप्शन ए आहे 10 गुणिले 10 गुणिले 10, 2 आहे 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 10, सी आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 आणि 5 गुणिले 5. मला सांगा या ठिकाणी, लक्ष द्या, जर या ठिकाणी मूळ संख्या सांगितलं तर मग मला सांगा 10 मूळ संख्या आहे का रे? नाही. हो, त्या ठिकाणी 10 मूळ संख्या आहे का? नाही. म्हणजे 2 ऑप्शन त्या ठिकाणी बाद झाले स्पर्धेमधून. लक्षात, जे झोपले ते बाद झाले. या ठिकाणी मला सांगा, तुम्हाला गुणाकार करायचा, त्याचा गुणाकार किती आला पाहिजे रे? 1000. करा गुणाकार. बेदोनी 4, 4 दोन्ही 8, 8 पंचे 40 आणि 40 पाच किती रे? 40 गुणिले 5, त्याचा आन्सर 200 आले. बरोबर आहे. आपल्याला गुणाकार किती पाहिजे होता? 1000. मग करा गुणाकार राहिलेल्या ऑप्शनचा. बेदोनी 4, 4 दोन्ही 8, 8 पंचे 40, 4 पंचे 8 पंचे 40, 40 4 पाचशे 20 म्हणजे 200 आणि 200 गुणिले 5 किती आला आन्सर? 1000. ऑप्शन नंबर 4 त्या ठिकाणी आलेलं आहे. गुड गुड. डी ऑप्शन आलेलं आहे. गुड गुड. वा वा वा, मस्त. खूप छान खूप छान खूप छान खूप छान. वा, काळबांड्याचं डी आलेलं आहे, टेकामचं डी आलेलं आहे. टेकाम आमचे क्लासचे आहेत शाळेचे. वा, बगडाण्याचं आहे, पटंगेचं आलेलं आहे, चांदीवाल्याचं आलेलं आहे, कवासेचं आलेलं आहे. गुड. जनबंधूचं आलेलं आहे, बोपचेचं आलेलं आहे, टेंबरेचं आन्सर आलेलं आहे. डी 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 ऑप्शन आलेलं आहे. खूप छान खूप छान. सर्वांचं स्वागत आहे, म्हणजे अभिनंदन आहे, स्वागत म्हणण्यापेक्षा. सावरकरने सुद्धा आन्सर दिलेलं आहे, डोंगरवारनं दिलेलं आहे, कुमरेनं सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे. चला नंतरचा क्वेश्चन घेऊया आपण. क्वेश्चन आहे हा, सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. हा क्वेश्चन मी 3 वेळेस शिकवलाय तुम्हाला ऑनलाईनलाच. किती वेळेस शिकवलाय? 3 वेळेस शिकवलाय. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, हा क्वेश्चन सर्वांना येणारच आहे. क्वेश्चन आपण वाचूया. क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. जर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले, जर तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधा. ऑप्शन ए आहे 18, बी आहे 25, सी आहे 40 आणि डी आहे 35. काही अडचण आहे का? सर्वांनी आन्सर द्यायचं. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. मग मला सांगा, मी काय सांगितलं होतं रे? कॉमन शोधायचा आहे, दोघांना कनेक्ट करणारा शोधायचा आहे. लक्षात, मध्यस्थी शोधायचा. मग कोण आहे? इथं आहे रमेश आणि गुरुदास, आणि इथं आहे कोण आहे? लीला आणि गुरुदास. मग मला सांगा कोण सापडला मध्यस्थी? गुरुदास. मग लिहायचं इथं गुरुदास. काय लिहायचं आहे? गुरुदास. गुरुदासला या ठिकाणी मानायचं आहे एक्स, कॉमन असल्यामुळे. मग पहिलं सांगितलंय रमेश. मग काय सांगितलंय त्यांनी? रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले. मग या ठिकाणी गुरुदासचे गुण मानले आहेत आपण एक्स. मग या ठिकाणी एक्स पेक्षा किती गुण जास्त मिळाले? 15 गुण. आणि त्या ठिकाणी दिलाय लीला. काय? लीलाला गुण मिळाले आहेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी. गुरुदासचे गुण आहेत एक्स मायनस 7, हे लीलाचे गुण आहेत. या तिघांची मिळून म्हणजे गुरुदास, रमेश आणि लीला यांचे मिळून किती गुण होतात? 83. मग या ठिकाणी करा, सॉल्व्ह करायचं आहे. एक्स मिळून म्हणजे बेरीज एक्स प्लस 15 आणि प्लस एक्स मायनस 7. मग अक्षर बाजूला घ्या. एक्स अधिक एक्स किती झाले? 3x प्लस 15 मायनस 7 बरोबर किती आलेले आहेत रे? 83. मग बरोबर यांची बेरीज आहे 83. ठीक आहे. मग करा या ठिकाणी 3x जशाच तसं प्लस 15 मधून 7 गेले, किती राहिले? 8. किती राहिले? 8. इथं आले 83. बरोबर आहे. 3x बरोबर ह्या 8ला इकडे नेलं, पॉझिटिव्ह आहे तर काय होतील? निगेटिव्ह. मग 83 मायनस 8 असं होईल. इथं प्लस होते, पलीकडे गेल्यानंतर मायनस झाले.
मग 3x बरोबर 83 मधून 8 गेले किती राहिले 75. मग या ठिकाणी 3x बरोबर 75. तर x बरोबर किती काढायचं आहे मग 75 आहे. इथं दोघांमध्ये गुणाकारात चिन्ह आहे, इकडे गेल्यानंतर तो भागाकारात जाईल. दिला भाग मग x बरोबर 75 छेदात 3 द्या भाग 3 एक 3 आणि 25 त्रिक 75. मग मला सांगा x बरोबर किती आलाय रे 25. मग मला सांगा x हे कोणाचे गुण आहेत गुरुदासचे. मग x बरोबर 25 आलेला आहे. आपल्याला शोधायचे आहे तर कोणाचे गुण गुरुदासला मिळालेले गुण. गुरुदासला मिळालेले गुण किती आहेत 25. ऑप्शन नंबर बी इज अ करेक्ट आन्सर. वा 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 वा. प्रश्न सोडवत असताना सुद्धा तुमचे आन्सर आलेले आहेत. 18 कसे येतील रे बाळा गुरुदासला 18 गुण कसे येतील. गुरुदास हा एक्स आहे बरोबर आहे 25च गुण मिळतील त्याला. बी इज अ करेक्ट आन्सर. वा 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 छान 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 वा मस्त मस्त. सर्वांचा आन्सर आलेले बी बी आन्सर आलेला आहे. सर किती प्रश्न राहिले 9 वाजेपर्यंत प्रश्न घेणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणाल गायदाने ए ऑप्शन कसं येईल रे लीलाचे गुण जर वजा केले म्हणजे लीला म्हणजे -7 जर केले तर त्या ठिकाणी काय येणार आहे लीलाचे गुण येतील. सर क्लास सोडा ना प्लीज. नाही ना बाप्पा 9 वाजेपर्यंत प्रॉमिस आहे सर्वांना. चलो चलो चला समोरचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन आहे रहीम आणि करीमचा याच्यासारखाच आहे. बरं ठीक आहे ठीक आहे चलो ब्राह्मणकर काय म्हणते बाबा. चला क्वेश्चन आहे बघा. एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. तिघांना मिळून 110 गुण मिळाले तर करीमला किती गुण मिळाले. करीमचे गुण काढायचे. कॉमन कोण आहे सांगा बरं. इथं रहीम आहे आणि इथं सुद्धा रहीम आहे. मग या ठिकाणी रहीमला कॉमन मानायचं. मग रहीमचे गुण मानायचे आहेत एक्स. कोणाचे रहीमचे गुण मानायचे आहेत एक्स बरोबर आहे. मग त्या ठिकाणी एक्स रहीमचे गुण आहेत आणि आपल्याला नंतर काय दिलं आहे करीमला किती गुण मिळाले तर 15 गुण जास्त मिळाले. कोणापेक्षा करीमचे गुण कोणापेक्षा रहीमपेक्षा. मग एक्स गुण रहीमचे आहेत आणि प्लस 15 मग एक्स प्लस 15 करीमचे गुण झाले. त्याच्यानंतर राहिला कोण मदन. मग मदनला त्या ठिकाणी काय दिलेले आहे किती गुण मिळाले 10 गुण कमी मिळाले. मग एक्स -10 त्याचं कारण असं की रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले. तर मग यांची बेरीज किती आहे कोणाची रहीमच्या करीमच्या आणि मदनच्या गुणाची. या ठिकाणी एक्स प्लस 15 प्लस एक्स -10 या सर्वांची बेरीज आहे 110. करा बेरीज. हा एक्स हा एक्स हा एक्स किती झाले 3x प्लस 15 -10 बरोबर किती 110. मग मला सांगा या ठिकाणी काय करायचे वजाबाकी करायची. 3x जशाच तसं 15तून 10 गेले किती राहिले प्लस 5 बरोबर किती रे 110. मग या ठिकाणी 3x आहे बरोबर हे प्लस 5 होते पलीकडे गेल्यानंतर -5 म्हणजे 110 मधून मायनस करायचे 5. मग या ठिकाणी लिहिलं 3x बरोबर 110 - 5 मग 3x बरोबर 105. मग x बरोबर किती काढायचं मग हे 3 भागाकारात गेले 105 भागिले 3 भाग द्या. 3 एक 3 आणि 3 त्रिक 9 उरला 1 झाले 15 मग 3 5 15. मग x बरोबर किती आलाय रे x बरोबर आलाय 15. आपल्याला x बरोबर कोणाचे गुण दिले तर रहीमचे. मग x बरोबर किती 35 आणि आपल्याला काढायचे करीमचे गुण. मग करीमला किती गुण मिळाले तर x प्लस 15 मग x बरोबर किती आलेलं आहे रे 35. x बरोबर 35 आलेला आहे. मग 35 मध्ये 15 मिळवायचे आहेत. मग 5 आणि 5 10 ला 0 हातच्याले 1 1 आणि 1 2 आणि 3 50. ऑप्शन नंबर त्या ठिकाणी बी आलेला आहे. सॉरी डी आलेला आहे 50 त्या ठिकाणी आन्सर आलेले आहे. गुड गुड वा छान छान छान. सोळंकेचं आन्सर बी आलं होतं पण ते चुकलेलं आहे कारण की बी हे रहीमचे गुण आहेत विचारले आहेत करीमचे गुण. काय अडचण कोणाला नाही. ठीक आहे ठीक आहे चलो वा. सोनटक्केचा आन्सर डी आहे. सोनटक्के तू आज लेट जॉईन झाला बाबा. वा छान वा छान. शिंदे तुझं अभिनंदन स्पेशल अभिनंदन. शिकवलेलं समजतंय का सर्वांना समजतंय. हा क्वेश्चन लिहून घ्या बरं. चलो भोंडे 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 परत एकदा बघायचं.
चलो चला क्वेश्चन लिहून घ्या सर्वांनी. हा चलो शिंदे. चला चला वा छान छान छान. चला नंतरचा क्वेश्चन घेऊया. हा क्वेश्चन घेऊया आणि हा लास्ट क्वेश्चन. एक काम करा, हा क्वेश्चन तुम्ही पाहायचा आहे आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करून मला कमेंटमध्ये आन्सर पाठवायचा आहे. हा आहे आजचा चॉकलेट क्वेश्चन. काय आहे हा? चॉकलेट क्वेश्चन. कालचा क्वेश्चन कोणता होता तोही सर्वांनी पाहिलाय. हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आणि मला आन्सर व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. आलं लक्षात? हां, जे जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लिंक शेअर करायची आहे तुमच्या शाळेच्या ग्रुपवरती. आणि जे जे व्हॉट्सअपला जॉईन नाही तर व्हॉट्सअप ग्रुपला त्यांनी 80 55 82 72 27 या नंबरवरती तुमचं नाव पाठवायचं आहे, पत्ता पाठवायचा आहे आणि काय करायचं आहे, शाळेचं नाव पाठवायचं आहे. काही मुलांना वाटतंय मी नाव का पाठवू, मी पत्ता का पाठवू, तर तुमच्या लक्षात येईल कारण की या ठिकाणी काल मी एक टेस्ट पाठवली होती 15 गुणांची. त्याच्यामध्ये 15 प्रश्न होते, ते सॉल्व्ह केले आहेत बऱ्याचशा मुलांनी आणि ती सर्वांनी काय करायचे, सॉल्व्ह केले आहेत. तर मग सर्वांना टेस्ट मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही ग्रुपला जॉईन असणं आवश्यक आहे. चलो थँक्यू सावंत. गुड नाईट बनतोय बापा. आताच गुड नाईट कसं म्हणावं लागेल? चलो नाही सर, आन्सर डी. वा छान 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 छान. चलो चला वा छान 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 देऊन झाला आहे. चला या ठिकाणी थांबूया. सर्वांना शुभरात्री. आणि उद्याचे क्वेश्चन त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. ग्रुपवरती मेसेज पाठवला जाईल तुम्हाला. चला थांबूया या ठिकाणी. धन्यवाद सर्वांना. शुभरात्री.